आज मी तुम्हाला एक तोडगा दाखवते. जो तोडगा मी स्वतः केला आहे, अनुभवला आहे. आता मी तुमच्याबरोबर तो शेअर करते. तर काय, एका वाटीमध्ये मसूर डाळ आहे, एका वाटीमध्ये गूळ आहे आणि ही चपाती आहे. काय करायचं, मूठभर मसूर डाळ घ्यायची, ह्या चपातीवर ठेवायची. एक गुळाचा खडा घ्यायचा, तो ठेवायचा आणि दर मंगळवारी ह्या मसूर डाळ आणि गूळ लाल गाईला खाऊ घालायचं. चपाती ऑप्शनल आहे. तुम्ही मसूर डाळ गूळ खाऊ घातला तरी पण चालेल. पण बघा, हा तोडगा करून बघा, तुमचं स्वतःचं घर नक्कीच होणार. मी स्वतः केला आहे. मला एवढी सवय होती दर मंगळवारी मसूर डाळ गूळ खाऊ घालायची की माझं स्वतःचं घर झालं तरीसुद्धा मी हे खाऊ घालत होती. त्याच्यामुळे काय झालं, माझं दुसरं घर झालं. आता मी खाऊ घालत नाही, कारण आता गाई पण मिळत नाही. आता तुमच्या इथे गाई आहेत की नाही मला माहिती नाही, पण जर गाई नसतील तर तुम्ही गोशाळेत जाऊन पण खाऊ घालू शकतात. तुमचं नक्की स्वतःचं घर होईल. दरेक स्त्रीला वाटतं भाड्याच्या घरात किती दिवस राहावं. ती स्वतःचं घर करायसाठी झटत असते. बघा, तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि अनुभव आल्यावर नक्की शेअर करा. हा पण तुम्हाला वाटेल लगेच अनुभव यायला पाहिजे, तसं नसतं. थोडे दिवस जाऊ द्यावे लागतात, हळूहळू सगळी कामं होतात.